महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला। नागपुरात उद्या दुपारी 4 वाजता मंत्र्यांचा शपथविधी। हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्तार। महायुतीतील मंत्रिपदाची यादी दिल्लीत पोहोचली। दुपारपर्यंत यादीवर अंतिम शिक्कामोर्तब होणार। देवेंद्र फडणवीसांनी तिन्ही पक्षांची यादी दिल्लीत पाठवल्याची माहिती। मलाईदार खात्यांसाठी महिनाभर मंत्रिमंडळाचा विस्तार नाही तर हिवाळी अधिवेशनाच्या काळात एखादा स्फोट होऊ शकतो, राऊतांचा दावा। भावी मंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीस आज स्वतः फोन करणार। सूत्रांची माहिती। 1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार। केसरकर तानाजी सावंतांची मंत्रिपद मिळवण्यासाठी धडपड सुरू। काल 5 तास थांबूनही दोघांनाही शिंदेंनी भेट दिली नाही। सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांकडे गृह आणि अर्थ खातं, एकनाथ शिंदेंकडे नगरविकास आणि महसूल तर अजित पवारांकडे गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम खातं असणार। सूत्रांची माहिती। महायुतीतील काही नेत्यांना मंत्रिमंडळाऐवजी पक्ष संघटनेत जबाबदारी मिळण्याची शक्यता। भाजपकडून गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण तर शिंदे गटाकडून संजय राठोड, तानाजी सावंत आणि केसरकरांना पक्ष संघटनेची जबाबदारी मिळणार। सूत्रांची माहिती। नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू। विमानतळ ते फडणवीसांच्या निवासस्थानापर्यंत भव्य रॅली काढली जाणार। चौकांमध्ये मोठमोठे होर्डिंग्ज, झेंडे लावले। राजा उत्सवात मग्न झालाय आणि रस्त्यावर खून पडतायत। महायुतीत तिघेच एकमेकांच्या फायली समोर आणतील, संजय राऊतांचा निशाणा। महाविकास आघाडीने जिंकल्यानंतर कुणाला जेलमध्ये टाकायचं हे ठरवलं होतं, मात्र मतदार सुज्ञ नसल्यानं त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं। भाजप नेते रावसाहेब दानवेंचा महाविकास आघाडीवर निशाणा। मुंबईत मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची हिंमत सरकारमध्ये नाही। नागपूरमध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारावरून राऊतांचा निशाणा। 2017-18 मधील कर्जमाफीचं अनुदान द्या, शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करा, लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, अंबादास दानवेंची सरकारकडे मागणी। सरकार शेतकऱ्यांना कधी कर्जमुक्त करणार का? विजय वडेट्टीवारांचा सवाल। देवेंद्र फडणवीसांनी सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। अजित पवार गटाचे केस तालुका अध्यक्ष विष्णू साठे याची पक्षातून हकालपट्टी। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन हुलेमार्फत खंडणी मागितल्याचा आरोप। नव्यानं पक्षबांधणीची गरज, हायकमांड गांभीर्यानं विचार करतंय। भाजपची कुठलीही लाट नसताना काँग्रेसचे केवळ 16 आमदार आले, वडेट्टीवारांकडून चिंता व्यक्त। अजित पवारांकडून बारामतीतील विकास कामांची पाहणी। बारामतीतील आमराई परिसरातील विकास कामांची दादांकडून पाहणी। भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल। अचानक तब्येत बिघडल्यानं अडवाणी रुग्णालयात दाखल। गेल्या 4 ते 5 महिन्यात अडवाणी चौथ्यांदा रुग्णालयात दाखल। आदित्य ठाकरे आज दादरमधील हनुमान मंदिराला भेट देणार। दुपारी 4:30 वाजता मंदिराला भेट देणार। 80 वर्ष जुनं हनुमान मंदिर पाडण्यासाठी रेल्वेची नोटीस। किरीट सोमय्या दादरमधील हनुमान मंदिराचं दर्शन घेणार। दादरमधील हनुमान मंदिर पाडण्याची रेल्वे विभागाची नोटीस। भाजपनं दादरच्या हनुमान मंदिरात यावं। भाजप खरंच हिंदुत्ववादी पक्ष आहे का हे पाहायचंय। हनुमान मंदिर पाडण्यासाठी रेल्वेच्या नोटीसीनंतर राऊतांचा भाजपला इशारा। हिंगोलीतील बाळापूर ग्रामीण रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर। शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना जमिनीवर झोपवल्याची माहिती। भर थंडीत महिलांना शस्त्रक्रियेनंतर जमिनीवर झोपवलं। शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांना जमिनीवर झोपवण्याची वेळ। राज्यात आरोग्य विभाग अस्तित्वात आहे का? हिंगोलीतील घटनेनंतर वडेट्टीवारांचा सवाल। मस्साजोग हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी ऐवजी एसआयटी कडून करावा। मुख्यमंत्री फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी। आमदार सुरेश धस यांची माहिती। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर धाराशिव पोलीस अलर्ट मोडवर। पोलीस अधीक्षक संजय जाधवांची जिल्हाभरातील पवनचक्की कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची पवनचक्कीच्या वादातून हत्या। नांदेडमध्ये अपहरण झालेल्या ठाकरे गटाचे शहर प्रमुख गौरव कोटगिरेंची 4 तासांनंतर सुटका। गौरव कोटगिरेंना सुटकेनंतर पोलिसांशी संपर्क साधला। कोटगिरेंचे 7 ते 8 जणांनी केलं होतं अपहरण। अपहरण झालेल्या गौरव कोटगिरेंनी अज्ञाताविरोधात दिली तक्रार। अपहरणकर्त्यांनी धमकी दिल्याविरोधात फिर्याद। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या हस्ते नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार, पिंपरी भोसरी आणि चिंचवड मतदारसंघातील आमदारांचा सत्कार।
संसदेत 4 दिवस संविधानावर विशेष चर्चा। राज्यसभेच्या खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी। संविधानावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेत उत्तर देणार। सातारा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय निकम यांचा जामीन अर्ज फेटाळला। लाच प्रकरणाच्या आरोपात केला होता अटकपूर्व जामीन अर्ज। कोल्हापुरातील पंचगंगा नदी पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात। पंचगंगा नदीवरील तेरवाड बंधाऱ्यावरून हजारो मासे मृत, तर नदीकाठावरील अनेक गावांमध्ये कावीळची साथ। सोलापूरच्या लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीकडून ईव्हीएमच्या समर्थनार्थ ठराव। ग्रामपंचायत सदस्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक। अभियांत्रिकी कामांसाठी विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गावर ब्लॉक। नागपूर वर्धा मार्गे 17 आणि 18 डिसेंबरला धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द। सिंदी रेल्वे स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंगचं काम सुरू असल्यानं 2 दिवस ब्लॉक असणार। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशात 13,750 एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागा वाढवल्या। दरवर्षी जवळपास 15,000 जागा निर्माण करण्याचं आरोग्य मंत्रालयाचं ध्येय। आज आणि उद्या मुंबईत 15% पाणी कपात। दुरुस्तीच्या कामामुळे पाणी कपात करण्याचा पालिकेचा निर्णय। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील मुदखेडमधील शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडे कल। अनेक शेतकऱ्यांकडून ऊस लागवडीला सुरुवात। चांगल्या पावसामुळे यंदा वाशिम जिल्ह्यातील रब्बी हंगामाने नवा उच्चांक गाठला। जिल्ह्यात 1,06,438 हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी। मराठवाड्यातील 11,42,000 शेतकऱ्यांनी काढला रब्बीचा पीक विमा। आपत्तीमुळे पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी। वाशिम जिल्ह्यात 1,06,438 हेक्टरवर रब्बीची पेरणी। मात्र जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा पेरा घटला। भंडारा जिल्ह्यात धान खरेदी नोंदणीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ। जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार। राज्यातील 29 लाख हेक्टरवरील क्षेत्र विमा संरक्षित। रब्बीत विम्यासाठी 41 लाख अर्ज। प्रशासनाकडून ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन। नाशिकच्या निफाड तालुक्यात थंडीच्या कडाक्यात वाढ। ओझर एचएल येथे 6 अंश सेल्सिअस तर कुंदेवाडीत 7.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। बुलढाण्यातील जिल्हा परिषद शाळेचं प्रथम सत्र संपलं। विद्यार्थ्यांना गणवेशच नाही। जिल्ह्यातील परिषद शिक्षण विभागाचा कारभार चव्हाट्यावर। वाशिमच्या रिसोड शहरात अवैधरित्या गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला 4 दिवसांची पोलीस कोठडी। डॉक्टरच्या पत्नीविरोधातही आरोग्य विभागाकडून तक्रार। छत्रपती संभाजीनगर शहरातील रेड्डी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना भंगार विकण्यास मनाई। त्यामुळे शहरात कचऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता। रत्नागिरीतील जेएसडब्ल्यू वायुगळती प्रकरणी जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर। जेएसडब्ल्यू पोर्टच्या 4घांवर गुन्हा दाखल। देखरेखीच्या कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका। शिर्डीतील साई मंदिरात दत्त जयंतीचा उत्साह। अनेक पायी पालख्या शिर्डीत दाखल। साई मंदिर आणि दत्त मंदिरात आकर्षक फुलांची सजावट। दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोटमध्ये भक्तांची मांदी आली। महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशमधून भाविक दाखल। भाविकांच्या गर्दीमुळे अक्कलकोट नगरी दुमदुमली। नाशिकच्या गोदा घाटावर भाविकांची आणि पर्यटकांची गर्दी। घाटावर पूजाविधी करण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक दाखल। सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये दत्त जयंतीनिमित्त साई पालखीची दरबार मिरवणूक काढण्यात आली। दर्शनासाठी नागरिकांची मोठी गर्दी। दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोटमध्ये भक्तांची मांदी आली। महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशमधून भाविक दाखल। भाविकांच्या गर्दीमुळे अक्कलकोट नगरी दुमदुमली। शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर संस्थांची बैठक। 7 जानेवारीला सुरू होणाऱ्या संस्थांची प्रशासनाकडून तयारी सुरू। शिर्डीतील साईबाबांच्या मूर्तीचे 20 डिसेंबरला 3D स्कॅनिंग होणार। मूर्तीची हुबेहूब प्रतिकृती भविष्यात तयार करता यावी, त्यासोबतच मूर्तीची सद्यस्थितीचा अंदाज येण्यासाठी 3D स्कॅनिंग केलं जाणार। कोल्हापुरात श्री क्षेत्र नरसिंहवाडीत दत्त जयंतीनिमित्त मंदिराला आकर्षक सजावट। दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी। नाशिकच्या येवल्यातील मुखेड परिसरात बिबट्याचा पाळीव प्राण्यांवर हल्ला। सीसीटीव्हीत बिबट्याचा मुक्त संचार कैद। नाशिकच्या मनमाडमध्ये विजेचा धक्का लागल्यानं मोर जखमी। मनमाडच्या भडाणे गावातील घटना। ग्रामस्थांकडून जखमी मोरावर उपचार। घाटकोपरमध्ये पूर्व द्रुतगती मार्गावर क्रेन कोसळून भीषण अपघात। एक दुचाकीस्वार गंभीर जखमी। घाटकोपर उड्डाणपुलावरील ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प। जळगावच्या धरणगावात चोपडा रस्त्यावर एसटीचा भीषण अपघात। एसटी बसची ट्रॅक्टरला धडक। 21 प्रवासी जखमी। जखमी प्रवाशांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू।
कल्याण पूर्वेतील सारस्वत बँकेत 500 रुपयांच्या 45 बनावट नोटा भरण्याचा प्रयत्न, फळे गावातील रहिवाशावर कारवाई, रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नाशिकच्या सटाणामध्ये एकाच रात्री 8 घरफोड्या करणारे सराईत गुन्हेगार जेरबंद, गुन्हेगारांकडून 1.25 लाखांचे दागिने आणि रोख जप्त. मुंबई शहरात बांधकामातील टाकाऊ साहित्याची विल्हेवाट करण्यासाठी पालिकेनं यंत्रणा उभारली, दहिसर आणि कल्याण शीळ फाट्यात 2 प्रकल्प सुरू. नवी मुंबईत नववर्षाच्या पार्श्वभूमीवर 60 ठिकाणी छापे, कारवायांमध्ये 12 कोटींचं ड्रग्ज पोलिसांच्या हाती. मुंबई महानगर परिसरात किमती वाढल्यानं परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत घट, घरांच्या किमतीत गेल्या 5 वर्षात 55% वाढ. मुंबईतील करी रोड परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ, सायकल चोरीचा व्हिडिओ व्हायरल. धारावीत सर्व्हर डाऊनमुळे धान्य वाटप ठप्प, हजारो नागरिक रेशनपासून वंचित, प्रशासनाकडे तक्रार करूनही पर्याय निघत नसल्यानं नागरिक हैराण. मध्य रेल्वेकडून सामान्य डब्यांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी उपाययोजना सुरू, एक्सप्रेस रेल्वे गाड्यांमध्ये 117 अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे जोडण्यात येणार. पुण्यात आजपासून पुस्तक महोत्सवाला सुरुवात, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महोत्सवाचं उद्घाटन. 14 डिसेंबर ते 22 डिसेंबरपर्यंत पुस्तक महोत्सव असणार. पुणे शहरातील 325 चेंबरच्या झाकणांभोवती दुरुस्ती, पालिकेकडून झाकणांभोवती दुरुस्ती करून चेंबर रस्त्याच्या समपातळीत आणण्याचा कामास वेग. पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाकरता शेतकऱ्यांना 5190 कोटींचं कर्ज वाटप, जिल्ह्यातील बँकांनी कर्जवाटपात 116% लक्ष्य गाठलं. भोरमध्ये शेतातील रब्बी पिकांच्या भिजवणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू, कडाक्याच्या भिजवणीला शेतकऱ्यांची पहाटेची पसंती. अतिवृष्टीमुळे भोरमध्ये घर पडलेल्या निराधार महिलेला मिळालं नवीन घर, रत्नाबाई बोडक या वृद्ध महिलेला सरकारकडून मदत. सोयाबीन, मूग आणि उडदाच्या हमीभावानं होणाऱ्या खरेदीला मुदतवाढ, डिसेंबर अखेर विविध सरकारी संस्थांकडून ही खरेदी होणार, राज्य सरकारच्या निर्णयामुळे मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा. काश्मीरच्या मैदानी भागात झालेल्या हिमवृष्टीनंतर खोऱ्यातील किमान तापमानात घसरण, अनेक भागात थंडीची लाट येण्याची शक्यता. पुणे शहरात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना कमी दरात अभ्यासिकांची सुविधा होणार, नाममात्र दरात जागा उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेची तयारी सुरू. पुण्यात किमान तापमानात वाढ, मात्र थंडी कायम राहणार, हवामान विभागाचा अंदाज. भंडारा जिल्ह्यात तापमानात घट, जिल्ह्यातील किमान तापमान 10 अंश सेल्सिअसवर. नंदुरबार सातपुड्यात थंडीची लाट कायम, तापमान 8 अंश सेल्सिअसच्या वर. धाराशिव जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला, जिल्ह्यात तापमानाचा पारा 11 अंशावर. देशातील सर्वोत्तम ग्रामपंचायत म्हणून पाटण तालुक्यातील मान्याची वाडीचा दिल्लीत गौरव, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पुरस्कार प्रदान. अमरावतीत 3 दिवसांपासून एनआयएची टीम तळ ठोकून, छायानगरमधील 23 वर्षीय तरुणाची आज पुन्हा चौकशी होणार, तरुणाचा पाकिस्तानातील संघटनांशी संबंध असल्याचा संशय.